मी एक गोष्ट कायम पाहत आले आहे. मी माहेरी जाणार म्हटलं, की आई माझ्या आवडीचे पदार्थ बनवते. मी काय खाणार, मला काय आवडतं याची तिला नेहमीच काळजी असायची. आणि लग्नानंतर फारसं काही बदललं नाही बरं का. सासरी आले तरी सासूबाई तितक्याच प्रेमाने विचारतात, "आज काय खाशील?" मी माझ्या कामात कितीही व्यस्त असले तरी माझी काळजी घेणारी एक आई इथेही आहे. ही भावना नेहमी मनाला सुखावून जाते. एका घरातून दुसऱ्या घरात आले. आईचं स्वरूप बदललं, पण प्रेम मात्र तेच राहिलं. मी नेहमी या दोघींना सगळ्यांसाठी झटताना पाहिलं आहे. स्वतःच्या आवडी-निवडी बाजूला ठेवून कुटुंबाचा आनंद जपताना पाहिलं आहे. घरातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू यावं म्हणून स्वतःचा थकवा विसरताना पाहिलं आहे. आज मात्र मला एक संधी मिळाली आहे. ज्या हातांनी आयुष्यभर आमच्यासाठी प्रेमाने ताट वाढलं, त्या हातांसाठी काहीतरी खास करण्याची. ज्यांनी कायम आमच्यावर प्रेमाचा वर्षाव केला, त्यांना माझ्या प्रेमाची छोटीशी भेट देण्याची. म्हणून आज मी अधिक महिन्याच्या निमित्ताने आईच्या आणि सासूबाईंच्या आवडीचे पदार्थ बनवून त्यांना जेवू घालणार आहे आणि त्यांची ओटी देखील भरणार आहे. फक्त त्या आईची नाही, जिने मला जन्म दिला, तर त्या आईचीही, जिने मला आयुष्यात एका नव्या दृष्टीने जगायला शिकवलं. माझ्या आईने मला चालायला शिकवलं, स्वप्न बघायला, प्रत्येक अडचणीतून मार्ग काढायला शिकवलं आणि माझ्या सासूबाईंनी मला संसारात खंबीर राहायला, नाती जपायला आणि आत्मविश्वासाने उभं राहायला शिकवलं. या दोघींसाठी खास काही ओळी. एकीने जन्म देऊन माईच्या खुशीत वाढवलं, दुसरीने संसारात येताच मुलीसारखं जपलं. एकीने बोट धरून चालवायला शिकवलं, तर दुसरीने आयुष्याच्या वाटेवर ठाम उभं राहायला शिकवलं. एकीने प्रत्येक अश्रू आधीच ओळखला, दुसरीने प्रत्येक संकटात धीराचा हात दिला. एकीच्या हातच्या जेवणात प्रेमाची चव होती, दुसरीच्या मायेने सासरही माहेरसारखं वाटलं. एकीने स्वप्नांना पंख दिले, तर दुसरीने त्या पंखांना आकाश दिलं. दोघींनीही स्वतःला विसरून आमच्या आनंदात त्यांचा आनंद शोधला. म्हणून आज नम्रपणे एवढंच म्हणावंसं वाटतं, "आई तू माझा पहिला श्वास, सासूबाई तुम्ही माझा नवा विश्वास." एकीने जीवन दिलं, दुसरीने जीवन जगायला शिकवलं. आज अधिक मासाच्या निमित्ताने माझ्याकडून हा छोटासा मान. तुम्ही दोघी आहात माझ्या आयुष्यातील खरे भगवान. आजची ही ओटी म्हणजे फक्त परंपरा नाही, तर माझ्या मनातल्या कृतज्ञतेची एक सुंदर अभिव्यक्ती आहे.